वेलकम स्टुडंट्स. लास्ट लेक्चरमध्ये आपण कंटिन्युटीचा एक्सरसाइज 8.1 स्टार्ट केलेला होता आणि त्यातले फर्स्ट सेकंड हे दोन क्वेश्चन्स आपले पाहून झालेले. आता थर्ड आणि फोर्थ क्वेश्चन जे आहेत ते पुन्हा स्टेप फंक्शन, मॉड्युलस फंक्शन या टाईपमध्ये आहेत. खरं तर मी लिमिट्समध्ये हा टाईप तुम्हाला शिकवलेला आहे, पण मी असे जे सगळे प्रॉब्लेम असतात जे थोडेसे वेगळ्या प्रकारे सोडवायचे असतात ते मी सर्वात शेवटी तुम्हाला नेहमीप्रमाणे करून देतो. त्यामुळे आता फर्स्ट सेकंड आपले करून झालेले क्वेश्चन्स, त्यामध्ये सब क्वेश्चन देखील आहेत. क्वेश्चन 1 मध्ये 3 प्रॉब्लेम होते, क्वेश्चन 2 मध्ये देखील 3 होते. असे आपले पहिले 2 क्वेश्चन्स पाहून झालेले आहेत. थर्ड फोर्थ आत्ता सोडून क्वेश्चन नंबर 5 पासून आपण कंटिन्यू करणार आहोत. क्वेश्चन नंबर 5 वाचून घ्या काय म्हणले बघा. टेस्ट द कंटिन्युटी ऑफ द फॉलोइंग फंक्शन्स ॲट द पॉइंट्स ऑफ ऑर इंटरवल इंडिकेटेड अगेन्स्ट देम. म्हणजे इथं देखील तुम्हाला कंटिन्युटी चेक करायची आणि यातले काही प्रॉब्लेम्स या क्वेश्चन 5 मध्ये मात्र अवघड आहेत. काही प्रॉब्लेम्स त्यातला मी फर्स्ट क्वेश्चन लिहिलाय बघा. एफ एक्स इक्वल्स रूट ऑफ एक्स मायनस 1 मायनस एक्स मायनस 1 रेस टू 1/3 म्हणजे क्यूब रूट आहे अपॉन एक्स मायनस 2 फॉर एक्स नॉट इक्वल्स टू ही ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली इक्वल्स 1/5 फॉर एक्स इक्वल्स टू आणि खाली लिहिले बघा ॲट. तुम्हाला कंटिन्युटी कुठे चेक करायची ॲट एक्स इक्वल्स 2 म्हणजे ॲट एक्स इक्वल्स 2 ला त्याची लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम आहे की नाही तुम्हाला पाहिजे. आपण पहिल्यांदा या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. ती जर व्हॅल्यू एवढी असेल, ऍक्च्युअल व्हॅल्यू इतकी असेल तर ती गॅप भरून निघते आणि तुमचा ग्राफ काय असतो कंटिन्युअस असतो. सो लिमिट ॲज एक्स टेंड्स टू 2 ऑफ एफ एक्स इक्वल्स लिमिट ॲज x tends to 2 सांगा फंक्शन काय आहे रूट ऑफ x मायनस 1 मायनस x मायनस 1 रेस टू 1/3 अपॉन x मायनस 2. आता हे जे रॅडिकल साइन मधले जे टर्म आहेत की नाही, म्हणजे इथं स्क्वेअर रूट आहे, इथं क्यूब रूट आहे, त्या टर्मला आपण काहीतरी सबस्टिट्यूशन करून हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करूया. बघा पुट x मायनस 1 इक्वल्स h, put x minus 1 equals h, which implies that x equals 1 transfer केला तर 1 plus h as x tends to 2 as x tends to 2 बघा आता नीट लक्षात x जसं 2 कडे जाईल 2 कडे तसं 2 minus 1 म्हणजे आन्सर 1 येईल. म्हणजे h चा अप्रोच 1 कडे आहे. h tends to 1 हे कळलं पाहिजे बरं का. LHS as it is, त्यात काही बदल नाही. लिमिट ॲज x टेंड्स टू 2 ऑफ एफ एक्स इज इक्वल टू सबस्टिट्यूशन आहे इथे करायचं आहे. लिमिट ॲज सांगा x टेंड्स टू 2 म्हणजेच काय सांगा h टेंड्स टू 1 ऑफ हे जे स्क्वेअर रूट आहे ना, स्क्वेअर रूट त्याला मी रेस टू हाफ लिहितो नंतर. x मायनस 1 ला आपण h म्हणलेलं आहे म्हणजे h रेस टू हाफ म्हणजे स्क्वेअर रूटच आहे मायनस ह्याला देखील आपण h म्हणलेलं आहे रेस टू 1/3 डिवायडेड बाय x म्हणजे 1 प्लस h, x म्हणजे 1 प्लस h मायनस 2 ॲज इट इज. पुढची स्थिती लिमिट ॲज h टेंड्स टू 1 ॲज इट इज. न्यूमरेटर मध्ये नेहमीप्रमाणे ऍडजस्टमेंट करायची आपल्याला मायनस h टेंड्स टू 1/3 ॲज इट इज. मी थोडी गॅप मुद्दामून ठेवली. इथे एक्स्ट्रा मायनस 1 घेतली आणि हे प्लस 1 कॅन्सलेशन घेतली डिवायडेड बाय हे h आहे तसे आणि 1 मायनस 2 चा आन्सर किती आलं मायनस 1. आता या टर्मला आणि या टर्मला आपण एक एक ब्रॅकेट करूया. लिमिट ॲज LHS मध्ये x टेंड्स टू 2 आहे बरं ऑफ एफ एक्स. मी LHS घेऊन काढलं. लिमिट ॲज h टेंड्स टू 1 लिमिट ॲज h टेंड्स टू 1 या दोघांना एका ब्रॅकेटमध्ये घेऊया. h रेस टू हाफ मायनस 1 पुढच्या दोघात मायनस साइन कॉमन काढूया. h रेस टू 1/3 मायनस 1 अपॉन h मायनस 1. नेक्स्ट स्टेप सेपरेट डिव्हिजन. लिमिट ॲज h टेंड्स टू 0 h raised to half minus 1 upon h minus 1 minus h raised to 1/3 minus 1 upon h minus 1.
आता मला सांगा, हा जो नंबर 1 आहे ना इथला, त्याला मी 1 ला 1/2 लिहू शकतो. 1चं कुठलंही रूट कितवेही पॉवर 1च असते. हा पण जो नंबर 1 आहे ना, त्याला मी रेस टू 1/3 लिहू शकतो. म्हणजे आपण थोडक्यात कुठल्या फॉर्म मध्ये आणलं माहिती का, x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a या फॉर्म मध्ये आणलं. मग याची लिमिटिंग व्हॅल्यू काय सांगा, n इंटू म्हणजे हाफ इंटू n इंटू a रेस टू म्हणजे 1 रेस टू n मायनस 1 म्हणजे हाफ मायनस 1 मायनस इथं 1/3 इंटू a रेस टू म्हणजे 1 रेस टू 1/3 मायनस 1 इक्वल्स 1 ची कितवीही पॉवर काही जरी आन्सर केलं तरी 1 असणार आहे. त्यामुळे याचा आन्सर 1/2 मायनस 1/3. क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर 3 मायनस 2 म्हणजे 1/6 मिळाले तुम्हाला. आणि LHS मध्ये काय आहे सांगा, लिमिट ॲज x टेंड्स टू 2 ऑफ fx. त्या फंक्शनची लिमिटिंग व्हॅल्यू तुम्हाला काय मिळाली, 1/6. आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू तुम्हाला काय दिली बघा, त्यांनी 1/5 दिलेली. लिमिट ॲज लिमिट नाही, ते ऍक्च्युअली ऍक्च्युअल व्हॅल्यू नाही. फॉर x इक्वल्स टू, इथे fx असतं, fx इक्वल्स 1/5 फॉर x इक्वल्स टू, म्हणजे f ऑफ 2 x च्या जागी 2 घेतलं तर आन्सर 1/5. f ऑफ 2 इक्वल्स 1/5 गिवन. मग बघा आता लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम आहे का, नाहीये. मग याला म्हणायचं सिन्स limit as x tends to 2 of fx is not equal to f of 2, comma fx is discontinuous at x equals 2. ही तुमची लास्ट लाईन असते. fx is discontinuous at x equals 2. आता समजा या प्रॉब्लेम मध्ये, या क्वेश्चन मध्ये जर तुम्हाला इथे जर ही जी ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली नाही त्यांनी, ती जर का तुम्हाला 1/6 दिली असती, 1/6, तर तुम्ही याला काय म्हणलं असतं सांगा. हे बघा, ही 1/6 आणि ही 1/6, तर हे काय फंक्शन काय झालं असतं, कंटिन्युअस झालं असतं. म्हणजे ज्यावेळेस फक्त असा ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये फक्त चेंज करून जर तुम्हाला डिसकंटिन्युअस फंक्शन कंटिन्युअस आहे असं सांगता येत असेल, तर अशा प्रकारच्या कंटिन्युटीला रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतात. अशा प्रकारच्या डिसकंटिन्युटीला रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी, म्हणजे द डिसकंटिन्युटी दॅट कॅन बी रिमूव्ड बाय रिडिफाइनिंग द फंक्शन. हे ऍक्च्युअल व्हॅल्यू मध्ये जर आपण बदल केला, 1/5 च्या ऐवजी मी इथं 1/6 दिला असतं, तर इथं लगेच मला शब्द बदलला असता, फंक्शन इज कंटिन्युअस. म्हणजे अशा प्रकारची डिसकंटिन्युटी तुम्हाला रिमूव्ह करता येते. या प्रकारच्या डिसकंटिन्युटीला रिमूव्हेबल डिसकंटिन्युटी असं म्हणतात. ह्याचा उपयोग तुम्हाला पुढे करायचा आहे, हे फक्त सांगून ठेवलं तुम्हाला. ओके ओके, नाउ सेकंड क्वेश्चन. fx equals x cube minus 8 upon root of x plus 2 minus root of 3x minus 2 for x not equals to equals minus 24 for x equals to. आणि तुम्हाला कंटिन्युटी ऍट x equals to चेक करायची. मग आपण पुन्हा याची लिमिटिंग व्हॅल्यू काढूया आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू इतकी आहे का सेम आहे की नाही चेक करूया. लिमिट ॲज x tends to 2 of fx equals, हे फंक्शन तुमचं, सॉरी इथे लिमिट लिहायचं आहे ना, हे लिमिट इथे लिहायचं आणि मग फंक्शन रिप्लेस करायचं. लिमिट ॲज x tends to 2, हा फंक्शन लिहायचं x क्यूब मायनस 8 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 2 मायनस स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 2. रूट मायनस रूटचा टाइप आहे, कॉन्जुगेटनं मल्टिप्लाय करून सॉल्व्ह करायचं. इक्वल्स लिमिट ॲज x tends to 2 of x cube minus 8 as it is upon square root of x plus 2 minus square root of 3x minus 2 multiplied by conjugate square root of x plus 2 plus square root of 3x minus 2 square root of x plus 2 and square root of 3x minus 2 is equal to limit as x tends to 2, numerator मध्ये x cube minus 8 as it is into याला square root of x plus 2 plus square root of
3x minus 2 whole divided by a minus b a plus b a square minus b square. इथं साइन चुकतात बरं का. a square म्हणजे x plus 2 minus b square म्हणजे minus 3x plus 2. ठीक आहे, इक्वल्स लिमिट ॲज x tends to 2 as it is. न्यूमरेटर मध्ये आता देखील x क्यूब मायनस 8 आहे तसे लिहिणार आहे मी. स्क्वेअर रूट ऑफ x प्लस 2 प्लस स्क्वेअर रूट ऑफ 3x मायनस 2 अपॉन ह्याचा आन्सर मायनस 2x ह्याचं आणि 2 प्लस 2 4. आता यात x टेन्स टू 2 जो फॅक्टर पाहिजे तो आपल्याला दिसायला लागला बघा. मायनस 2 कॉमन काढल्यानंतर हा x मायनस 2 फॅक्टर दिसायला लागला. वर पण आहे फॅक्टर्स काढल्यानंतर. LHS मध्ये लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ fx आहे. LHS मध्ये इथं बघा लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ fx. आता न्यूमरेटर मध्ये पहिले आधी लिमिट घेतो मी. लिमिट ॲज x टेन्स टू 2 हा बघा a क्यूब मायनस b क्यूब हा 2 चा क्यूब आहे. a क्यूब मायनस b क्यूब चे फॅक्टर असतात a मायनस b a स्क्वेअर प्लस ab प्लस b स्क्वेअर. पहिल्या ब्रॅकेट मध्ये x मायनस 2 म्हणजे a मायनस b, पुढच्या ब्रॅकेट मध्ये a स्क्वेअर प्लस ab म्हणजे 2x आणि प्लस b स्क्वेअर म्हणजे 4 इनटू ब्रॅकेट रूट ऑफ x प्लस 2 ॲज इट इज प्लस रूट ऑफ 3x minus 2 as it is divided by minus 2 डिनॉमिनेटर मध्ये कॉमन x minus 2 शिल्लक राहील. हा फॅक्टर कॅन्सल. इथं रिझन द्या x टेन्स टू 2x नॉट इक्वल्स टू असं रिझन द्या. आता राहिलेल्या पार्ट मध्ये x ला 2 रिप्लेस करायला का, कारण 0/0 चा फॉर्म गेला. या ब्रॅकेट मध्ये बघा 2 स्क्वेअर प्लस 2 इनटू ब्रॅकेट 2 प्लस 4 नेक्स्ट रूट 2 plus 2 x ला 2 रिप्लेस करा रूट ऑफ 3 into 2 minus 2 whole divided by minus 2. 4 plus 4 plus 4 म्हणजे 12 into root 4 म्हणजे 2 प्लस 3 2 चा 6 6 मधून 2 गेले 4 आणि 4 चा रूट 2 अपॉन मायनस 2 आहे म्हणजे 12 into 12 into 2 2 चा 4 हे 2 plus 2 4 आणि अपॉन किती मायनस 2 2 चा 4 कॅन्सल आणि 12 2 चा 24 म्हणजे मायनस 24 ही तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आहे. काय सांगा लिमिट ॲज LHS मध्ये बघा काय लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ fx चा आन्सर तुमचं काय आलं मायनस 24 आहे. ही झाली लिमिटिंग व्हॅल्यू. आता त्यांनी दिलेली ऍक्च्युअल व्हॅल्यू काय ती बघायची. fx इक्वल्स 24 मायनस 24 फॉर x इक्वल्स 2 म्हणजे f ऑफ 2 ची व्हॅल्यू मायनस 24 त्यांनी दिलेली गिवन. याचा अर्थ लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे सेम आहे. सिन्स लिमिट ॲज x टेन्स टू 2 ऑफ fx इक्वल्स f ऑफ 2 कॉमा हे दोघेही सेम आहेत. fx इज कंटिन्युअस at x equals 2 हे तुमचं फायनल आन्सर. fx is continuous at x equals 2. Okay. Now third question. Question 5 third. fx equals 4x plus 1 for x less than or equal to 3 8/3 म्हणजे हा झाला लेफ्ट हँड साइड अप्रोच. 8/3 पेक्षा लहान व्हॅल्यूज लेफ्ट हँड साइड अप्रोच इक्वल्स 59 minus 9x/3 for x greater than 8/3 8/3 पेक्षा मोठ्या व्हॅल्यूज म्हणजे हा झाला राईट हँड साइड अप्रोच. जर लेफ्ट हँड साइड राईट हँड साइड अप्रोच जर सेम असेल तर आपण म्हणू शकतो फंक्शन इज कंटिन्युअस अदरवाइज डिसकंटिन्युअस. मग आपण दोन्हीची करूया. बघा लिमिट ॲज x टेन्स टू 8/3 वाटलं तर ब्रॅकेट करतो मायनस लिमिट ॲज x टेन्स टू 8/3 मायनस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेन्स टू 8/3 मायनस चला फंक्शन काय सांगा 4x plus 1.
तर कुठे डिनॉमिनेटर 0 होत नाही, काही नाही, डायरेक्ट सबस्टिट्यूशन करायचं. म्हणजे 4 इंटू ब्रॅकेट 8/3, x ला 8/3 रिप्लेस करायचे +1. 8 4 जा 32/3 +1. क्रॉस मल्टिप्लिकेशन 3 1 जा 3, 3 + 32 म्हणजे 35/3. हा झाला तुमचा लेफ्ट हँड साइड अप्रोच. लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 मायनस ऑफ fx. याचा आन्सर आला 35/3. आता इथंच मी राईट हँड साइड अप्रोच करतो. लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 प्लस ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 प्लस, सांगा फंक्शन कुठलं घेणार? 8/3 ला त्याच्यापेक्षा मोठ्या व्हॅल्यूज हे फंक्शन आहे. 59 - 9x/3. कुठे डिनॉमिनेटर 0 होत नाहीये, सरळ रिप्लेस करायचं. सो डायरेक्ट सबस्टिट्यूशन 59 - 9 इंटू ब्रॅकेट 8/3/3. 3 3 जा 9 म्हणजे 59 - 8 3 जा 24/3. आता या दोघांचा डिफरन्स बघा 35/3. म्हणजे लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 प्लस ऑफ fx चा आन्सर देखील तेवढंच आलं. म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच दोन्ही सेम आहे. त्याच्या खाली द्यायचं सिन्स लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 मायनस ऑफ fx इज इक्वल टू लिमिट ॲज x टेंड्स टू 8/3 plus of fx, comma fx is discontinuous. Sorry, fx is continuous. Sorry, fx is continuous at x equals 8/3. आणि आता समजा ही व्हॅल्यू आणि ही व्हॅल्यू जर डिफरंट आली असती, आली मागच्या काही प्रॉब्लेम मध्ये आली असेल, म्हणजे लेफ्ट हँड साइड अप्रोच आणि राईट हँड साइड अप्रोच समजा डिफरंट असेल, वेगवेगळं असेल, म्हणजे ते फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. मग अशा वेळेस तुम्हाला काही केलं तरी ही डिसकंटिन्युटी रिमूव्ह करता येत नाही. म्हणजे मागे कसं लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू 1/5 ची 1/6 दिली असती तर आपण कंटिन्युअस म्हणलं असतं. पण इथं काय करणार, लेफ्ट हँड साइड अप्रोच वेगळा नंबर आहे, राईट हँड साइड अप्रोच वेगळा नंबर आहे, असं जर असेल तर अशा प्रकारच्या कंटिन्युटीला, अशा प्रकारच्या डिसकंटिन्युटीला जंप डिसकंटिन्युटी म्हणतात. जंप म्हणजे तिथं ग्राफ तिथे येऊन जंप करतो. ग्राफ तिथं गॅप असते ना पुढे, दोन नंबर दोन्ही अप्रोच जर सर्टन नंबर पर्यंत आले तर ती गॅप निग्लिजिबल आहे. पण हा अप्रोच इथे येऊन थांबला, हा अप्रोच इथे एवढी मोठी गॅप आहे, म्हणजे याचा अर्थ ही जंप करून इथं जाते. त्याला जंप डिसकंटिन्युटी असं म्हणतात. हे फक्त लक्षात ठेवा, हे पुढे लागणाऱ्या गोष्टी आहेत. अशा प्रकारच्या वेळेस असतं की लेस दॅन ग्रेटर दॅन, त्यावेळी तो शब्द वापरायचा. लेफ्ट हँड साइड अप्रोच, राईट हँड साइड अप्रोच, त्यावेळी जंप डिसकंटिन्युटी शब्द वापरायचा. लक्षात आलं? ओके, नाउ फोर्थ क्वेश्चन. fx equals 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon 9 minus 3 into 243 bracket 243 plus 5x raised to 1/5 for x not equal 0. Actual value 2 दिली आहे for x equals 0 आणि तुम्हाला कंटिन्युटी चेक करायची आहे at x equals 0 ही चेक करायची. हा यातला सर्वात अवघड क्वेश्चन आहे. याच्यातला खूप म्हणजे खूप हे लिमिटिंग व्हॅल्यूच्या फार अवघड आहेत. लक्षात ठेवा, ह्याला प्रॅक्टिस भरपूर करावी लागते. आपण पहिल्यांदा याची लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया. बघा, लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ fx इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0, लिमिट ॲज x टेंड्स हे फंक्शन लिहायचं असेल 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon 9 minus 3 into bracket 243 plus 5x raised to 1/5. आता पहिल्यांदा मी दोघांचे लिमिट सेपरेटली, तो वरचा आणि खालचा. लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon limit as x tends to 0
9 minus 3 into bracket 243 plus 5x raised to 1/5. आता साधारण तो असा फॉर्म येतो x raised to n minus a raised to n upon x minus a असा आपल्याला टाइप लागतो. पहिल्यांदा काय करतो मी ह्याला त्यातली सगळ्यात महत्त्वाची स्टेप आहे न्यूमरेटर डिनॉमिनेटरला पहिले नुसतं x ने डिवाइड करतो. मग हे बाकीचे ऍडजस्टमेंट आहेत ना 5x 2x च्या त्या पुढे तुम्हाला कळतील. डिवाइडिंग न्यूमरेटर डिनॉमिनेटर बाय x कंटिन्यू LHS मध्ये लिमिट ॲज x tends to 0 of fx न्यूमरेटरचा पार्ट बघा लिमिट ॲज x tends to 0 of 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon x ने डिवाइड केलं बघा लिमिट ॲज x tends to 0 of 9 minus 3 into bracket 243 plus 5x raised to 1/5 upon x म्हणतात. ठीक आहे. आता हा न्यूमरेटरचा लिमिट आहे ना मी सेपरेट कॅल्क्युलेट करणार आहे आणि डिनॉमिनेटरचं लिमिट देखील आपण काय करणार आहोत सेपरेट कॅल्क्युलेट करणार आहोत. मग या वरच्या पार्टला तात्पुरतं L1 म्हणतो L1 आणि खालच्या पार्टला काय म्हणतो L2 असं म्हणतो आणि इथं थोड्या जागेत लिहितोय लक्ष द्या. लेट limit as x tends to 0 of fx equals L1 upon L2. L1 upon L2. आता मी फक्त L1 सेपरेट सोडून घेणार L2 सेपरेट सोडून घेणार आणि ते इथं परत आणून मी रिप्लेस करणार आहे. आता इथं बघा L1 equals limit as x tends to 0 of 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon x. व्यवस्थित बघायचं हा टाइप तुम्ही आजपर्यंत कधीही पाहिलेला नाही लिमिट्स मध्ये कधीही पाहिलेला नाही त्यामुळे नीट लक्ष द्या. हा जो 2x आहे ना हा 2x तो इथं पहिले ऍडजस्ट करायचा. यासाठी लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 2 into स्क्वेअर ब्रॅकेट आतमध्ये 27 minus 2x raised to 1/3 minus 3 upon 2x. काय स्टेप केली बरं न्यूमरेटर मध्ये जसा 2x आहे तसा इथे ऍडजस्ट केलाय पण हा -2x आहे मग तिथं मला -2xच पाहिजे म्हणून नंतर मायनस मायनस साइन ऍडजस्ट केले. लक्ष द्या बरं फार व्यवस्थित लक्ष द्या. इक्वल्स लिमिट ॲज x टेंड्स टू 0 -2 as it is 27 minus 2x raised to 1/3 as it is minus हा जो नंबर 3 आहे ना 3 या नंबर 3 ला मी याच 27 चं काय देतोय मी क्यूब रूट लिहितोय. 27 चं क्यूब रूट 3 येतं ना डिवाइडेड बाय हे तुमचे -2x आहेत ना ते आहेत असे हा हे -2x इथं बघून ऍडजस्टमेंट 27 ऍड केले लगेच 27 सबट्रॅक्ट केले ऍड आणि सबट्रॅक्ट -2x तुमचे आहेत असे राहिले. आता या टर्मला या नंबरला तात्पुरता एक मी अल्फाबेट घेतो. पुट 27 minus 2x ला आपण समजा काहीतरी y म्हणतो y बरोबर. तर या टर्मला आपण y म्हणलं y तर as x tends to 0 आता हे फार महत्त्वाचं आहे as x tends to 0 जसं x 0 कडे जाईल आणि एक्झॅक्ट 0 होईल तेव्हा y ची व्हॅल्यू 27 दिसेल की नाही तुम्हाला म्हणजे y tends to काय झाले सांगा 27. बघा प्रॉब्लेम मध्ये काय चेंज झाला लिमिट ॲज सांगा x tends to 0 म्हणजेच काय y tends to 27 हे -2 आहे तसे. या ब्रॅकेटला आपण काय म्हणले माहिती y raised to 1/3 म्हणलेले या ब्रॅकेटला y म्हणले raised to 1/3 as it is मायनस हे 27
रेस टू 1/3 ॲज इट इज अपॉन या टर्मला 27 मायनस 2x ला काय म्हणले बघा आपण y म्हणलेले -27 ॲज इट इज असा फॉर्म आला का बघा x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a असा फॉर्म आला का म्हणजे याचा आन्सर -2 ॲज इट इज n इंटू म्हणजे 1/3 इंटू n इंटू a रेस टू म्हणजे 27 रेस टू n मायनस 1 म्हणजे 1/3 मायनस 1 म्हणजे -2 इंटू 1/3 इंटू 27 रेस टू 1 मधनं 1/3 गेले म्हणजे -2/3 राहिले. आता ही जी निगेटिव्ह पॉवर आहे त्याला आपण खाली लिहितो मी इकडे लिहितो बरं या -2 इंटू 1/3 इंटू 1 अपॉन 27 रेस टू 2/3 म्हणजे -2 इंटू 1/3 इंटू 1 अपॉन सांगा 27 चं क्यूब रूट किती अपॉन खाली 3 आहेत ना म्हणजे क्यूब रूट 3 आणि त्याचा स्क्वेअर किती 9 27 रेस टू 2/3 चा आन्सर किती आला 1/9 फायनल आन्सर L1 आहे बरं का हे LHS मध्ये बघा हे L1 लिहित आलोय मी L1 सो L1 चा आन्सर आला तुमचं -2/9 3 चा 27 माझा आन्सर आहे सांगा हे L1 चा आन्सर आहे हे बघा हे L1 मी आता इथं कुठेतरी इथं लिहून ठेवतो बघा L1 चा आन्सर मला बोर्ड पुसावं लागणार ना L1 चा आन्सर आलं -2/27 हे लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला L1 चा आन्सर मिळाला. आता असंच मी L2 सॉल्व्ह करणार आहे तो हा पार्ट आहे L2 चा हा तो पार्ट L2 चा ठीक आहे बोर्ड रब करून सॉल्व्ह करा. ओके आता मी हे बघा L2 हा खालचा पार्ट लिहून घेतला बघा लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ 9 minus 3 into bracket 243 plus 5x raised to 1/5 upon x हा तिथं मी पार्ट लिहून घेतलेला आहे. आता सगळ्यात पहिल्यांदा मी हे दोघं टर्म्स आहेत ना कॉन्स्टंट मला तिकडे पाहिजे मगाशी कसा हे बघा कॉन्स्टंट -3 शेवटी होतं बघा तसं मला कॉन्स्टंट तिकडे पाहिजे मी दोघांतनं फक्त मायनस सेम कॉमन काढतो लिमिट ॲज x टेंड्स टू 0 मायनस साइन समजा कॉमन काढलं तर ही टर्म पहिल्यांदा 3 into bracket 243 plus 5x raised to 1/5 आणि हे -9 झाले होल डिवाइडेड बाय x as it is होल डिवाइडेड बाय x as it is ठीक आहे इथे जे ऍडजस्टमेंट केलं सेम त्याच ऍडजस्टमेंट करायचे मला. आता या सगळ्यातून पहिल्यांदा मी हा 3 पहिले बाहेर काढून घेतो कॉमन या सगळ्यातून 3 कॉमन काढून घेतो म्हणजे लिमिट आहे x टेंड्स टू 0 हे L2 सुरू आहे बरं मायनस साइन ऑलरेडी बाहेर आहे 3 फक्त मी कॉमन काढलं बरं का 3 काय करायला सांगा 243 प्लस 5x रेस टू 1/5 -3 आणि अपॉन काय शिल्लक आहे सांगायला x शिल्लक आहे अपॉन काय शिल्लक आहे त्याला x शिल्लक. आता जसा इथं 5x आहे तसं इथं मला 5x ऍडजस्ट करायचं आहे मग यासाठी मला वर खाली दोन्हीकडे 5 ने मल्टिप्लाय करायला लागेल लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ऑफ -3 इंटू 5 एक्स्ट्रा घेतले बघा 243 प्लस 5x रेस टू 1/5 मायनस हा 3 आता आहे तसा ठेवा डिवायडेड बाय हा जो नंबर आहे तो नुसता x आहे त्याला मी काय केलं आता 5x लिहिलेलं आहे ठीक आहे पुढची स्टेप आहे लिमिट ॲज x टेंड्स टू 0 ॲज इट इज हे झाले -15 झाले -15 ब्रॅकेट 243 प्लस 5x रेस टू 1/5 मायनस आता हा जो नंबर आहे ना 3 इथं बघून जायचं याच्याकडे बघून हे बघा 243 चं ते 5th रूट आहे तुम्ही चेक करू नका 243 चं 5th रूट आहे हा नंबर तुमचा 5x आहे ना तो आहे तसा तो सुद्धा पॉझिटिव्ह आहे 5x मग या ब्रॅकेटकडे बघून मी इथे 243 ऍडजस्ट केले पॉझिटिव्ह
आणि लगेच कॅन्सल केले -240. एकदा प्लस केले आणि त्यातनं लगेच काय केले मायनस केले. ओके, तर मी जरा इकडचा पार्ट रद्द करून घेतो आणि पुढे कंटिन्यू करतो. लेट्स कंटिन्यू. मी हा पार्ट ठेवलाय तर काय L1 अपॉन L2. L1चा आन्सर तेही मागचा आपलं इथे. आता L2चा आपण काढणार. आता या ब्रॅकेटला आपण काहीतरी व्हेरिएबल y म्हणूया. मग असं लेट 243 प्लस 5x इक्वल्स y, या टर्मला आपण y म्हणूया. आता ॲज x टेन्स टू 0, ॲज x टेन्स टू 0, बघा x जसं 0 कडे जाईल तशी ही टर्म 0 होईल. y चा आन्सर 243 दिसेल, म्हणजे y टेन्स टू 243. आता इथे हे रिप्लेस करूया. L2 सुरू बरं का आपला. आता L2 लिमिट आहे. आता y टेन्स टू 243, y टेन्स टू 243 ऑफ सांगा हे -15 तुमचे आहेत असे इंटू या ब्रॅकेटला आपण काय म्हणले y रेस टू 1/5 मायनस हे आहे तसे 243 रेस टू 1/5 अपॉन हे y मायनस 243, y मायनस 243. कुठला फॉर्म मला सांगा? x रेस टू n मायनस a रेस टू n अपॉन x मायनस a. मग आता सांगा ह्याची लिमिटिंग व्हॅल्यू काय असते? हे -15 आहे तसे n इंटू n इंटू a रेस टू n मायनस 1, n इंटू a रेस टू n मायनस 1. हे झाले -3 इंटू 243 रेस टू ह्याचं क्रॉस मल्टिप्लिकेशन -4/5, -3 इंटू 1 अपॉन ह्याला खाली घ्यायचं 243 रेस टू 4/5 -3 इंटू 1 अपॉन 243 चं 5th रूट म्हणजे 3, 243 चं 5th रूट 3 आणि त्याला रेस टू 4 करायचं परत. 3 रेस टू 4 म्हणजे 81. 3 रेस टू 4 म्हणजे किती आले? 81 आले. ठीक आहे. ही टर्म राहिले का बघा याची. ओके, आन्सर आलं 3 1 3 27 म्हणजे -1/27 आले. -1/27. जरा मागची टर्म चेक करतो मी एक. ओके, नाउ लेट्स कंटिन्यू. हे तुम्हाला L2चा आन्सर मिळाला. काय मिळालं तुम्हाला? L2चा आन्सर. मी L1 कुठे बघा तो इथे ऍक्च्युअली L1 इथे लिहिलंय. तर L1 आपल्याकडे -2/27, L2 -1/27 आणि या दोघांचा रेशो म्हणजे तुमची लिमिटिंग व्हॅल्यू आहे. बरोबर आहे. मग आता आपण ती लिमिटिंग व्हॅल्यू जी आहे त्याच्यावर रिप्लेस करूया. ठीक, हे L1 L2 सॉल्व्ह करून झाले. आता कन्सिडर म्हणायचं, हा पार्ट लिहायचा तर किंवा त्याला इक्वेशन दिलं तरी चालतं बरं का. फ्रॉम 1 म्हणायचं आणि तो पार्ट लिहायचा. कन्सिडर लिमिट ॲज x टेन्स टू 0 ऑफ fx इक्वल्स L1 अपॉन L2. सांगा L1 चा आन्सर किती आला आपलं? -2/27 बरोबर आहे. आणि L2 चा आन्सर किती आलं होतं? -1/27 अपॉन 27 कॅन्सल, मायनस मायनस डिव्हिजन +2. म्हणजे थोडक्यात तुमची लिमिटिंग व्हॅल्यू त्या फंक्शनची किती आली सांगा? तर 2 आली. लिमिटिंग व्हॅल्यू किती आली त्या फंक्शनची? 2 आली. आता त्याने ऍक्च्युअल व्हॅल्यू काय दिले बघा प्रॉब्लेम मध्ये. मग आता ते मी पुसलंय त्यामुळे दिसत नाहीये, पण आता ऍक्च्युअल व्हॅल्यू प्रॉब्लेम मध्ये बघा तुम्हाला कळेल. क्वेश्चन नंबर 5 मधला 4th चालू आहे. बघा fx इक्वल्स 2 दिले बघा, फॉर x इक्वल्स 0 म्हणजे f ऑफ 0 ची व्हॅल्यू त्याने 2 दिलेली आहे गिवन. वाचा प्रॉब्लेम मध्ये वाचा म्हणजे कळेल. fx इक्वल्स 2 फॉर x इक्वल्स 0 असं म्हणले बघा. म्हणजे x 0 असताना fx ची व्हॅल्यू 2 दिलेली आहे. म्हणजे लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू काय आहे? सेम आहे. सिन्स limit as x tends to 0 of fx equals f of 0, comma fx is continuous at x equals 0.
हा प्रॉब्लेम बऱ्याच वेळा सॉल्व्ह करा तुम्ही, हा थोडा अवघड आहे. लास्ट क्वेश्चन. फंक्शन दिलं तुम्हाला x² + 8x - 20 अपॉन 2x² - 9x + 10 फॉर 0 लेस दॅन x लेस दॅन 3 बट x नॉट इक्वल्स टू. म्हणजे याच्यात 2 घ्यायचा नाही असं म्हणलं, कारण 2 ने डिनॉमिनेटर 0 होतो. तुम्ही चेक करून बघा. ऍक्च्युअल व्हॅल्यू दिली तुम्हाला फॉर x = 12 दिलेली, आणि मग पुढे परत फंक्शन दिले 3 लेस दॅन x लेस दॅन 4 असं म्हटलेलं आहे, आणि कंटिन्युटी तुम्हाला @x = 2 चेक करायची. मला सांगा 2 किंवा 2 पेक्षा कमी व्हॅल्यू जे आहेत ते इथे घेतले जातात. इथं 2 पेक्षा कमी म्हणजे हा लेफ्ट हँड साइड अप्रोच आहे. 2 पेक्षा जास्त व्हॅल्यूज इथे घेतले जातात, हा राईट हँड साइड अप्रोच आहे. आणि इथं आहे ती मध्ये ऍक्च्युअल व्हॅल्यू. पण हा प्रॉब्लेम इतका सोपा आहे, हे त्यांनी कन्फ्यूज करायला तुम्हाला विनाकारण दिलेलं आहे. मला सांगा इथं तुम्हाला x टेन्स टू 2 नंबर ह्या इंटरव्हलमध्ये तुम्हाला घेताच येत नाही, कारण 3 पासून 4 पर्यंत याच्यात 2 येतो कुठं सांगा. म्हणजे तुम्हाला फक्त एवढ्या पार्ट वरनं तुम्हाला डिसकंटिन्युअस आहे की नाही कंटिन्युअस आहे आपल्याला चेक करायचं. मग पहिल्यांदा 0 to 3 मध्ये मात्र 2 असतो, लक्षात ठेवा. याच्यामध्ये 2 असतो, त्यामुळे x टेन्स टू 2 म्हणजे x नॉट इक्वल्स टू, त्याने ते नॉट इक्वल्स टू त्यासाठी दिलं असतं. आपण पहिल्यांदा याची लिमिटिंग व्हॅल्यू कॅल्क्युलेट करूया as x टेन्स टू 2. बघा, कन्सिडर लिमिट as x टेन्स टू 2 of fx इक्वल्स लिमिट as x टेन्स टू 2 फंक्शन घेतो मी ते x² - 8x - 20 अपॉन 2x² - 9x + 10 इक्वल्स लिमिट as x टेन्स टू 2 ॲज क्वाड्रेटचे फॅक्टर्स आहेत 10 2 = 20, x - 10 आणि x + 2, x - 10 x + 2 हे त्याचे फॅक्टर्स आहेत. एकदा साइन चेक करू का, x टेन्स टू 2 आहे का -2 आहे बघूया आपण. सॉरी, तेच म्हणलं मध्ये चुकले, इथं +8x आहे ना, मी चुकून मायनस घेतलं, हे +8x. फॅक्टर्स मध्ये काय पडले, x + 10 आणि x - 2 अपॉन. आता हे जे डिनॉमिनेटर आहे ना, हे क्वाड्रॅटिकचे रफ फॅक्टर्स आपण बाजूला करून घेऊया. बघा 2x² - 9x + 10, 10 2 = 20, 20 ला स्प्लिट करा, ज्यांची टोटल किती यायला पाहिजे, 9 यायला पाहिजे. 5 4 किंवा 4 5 म्हणजे 2x² दोन्हीकडे मायनस साइन, -4x - 5x + 10, यातनं 2x कॉमन, x - 2 -5 कॉमन, x - 2, म्हणजे एक फॅक्टर आला तुमचा x - 2 आणि दुसरा फॅक्टर आला तुमचा 2x - 5. हा फॅक्टर कॅन्सल झाला, x ला 2 रिप्लेस करा, म्हणजे 2 + 10 अपॉन 2 into bracket 2 - 5, न्यूमरेटर 12, 2 to the 4 -1, 2 to the 4 -5 म्हणजे -1. म्हणजे तुमची थोडक्यात लिमिटिंग व्हॅल्यू, लिमिट as x टेन्स टू 2 of fx, लिमिटिंग व्हॅल्यू आली -12 आली. लिमिटिंग व्हॅल्यू किती आली, -12. आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू त्यांनी +12 दिली x = 2 ला. खाली f(2) इथे fx असतं, fx = 12 फॉर x = 2. मी इथं लिहितो वाटलं, म्हणजे x2 असताना f(2) ची व्हॅल्यू 12, f(2) = 12 गिवन. मला सांगा याची लिमिटिंग व्हॅल्यू आणि ऍक्च्युअल व्हॅल्यू सेम आहे का, नाही, फंक्शन डिसकंटिन्युअस आहे. पण सर ह्याचं काय, मी परत सांगतोय तुम्हाला कंटिन्युटी @x = 2 चेक करायची आहे. 3 to 4 या दरम्यान तुम्हाला 2 घेताच येत नाही, त्यामुळे तिथे कंटिन्युटी चेक करायचा प्रश्नच येत नाही. ह्याच्यात कसं 2 आहे, इथं कसा 2 आहे, तसं ह्याच्यात 2 नाही आहे, त्यामुळे ते बघायचं पण नाही. हे मुद्दामून दिले कन्फ्यूज करायचं. मग खाली लिहायचं सिन्स लिमिट as x टेन्स टू 2 of fx not equals f(2), comma the function is discontinuous किंवा fx is discontinuous at x = 2. हे तुमचं काय असणार आहे, फायनल. ओके, एक्सरसाइज व्यवस्थित नोटबुक मध्ये सोडून ठेवा.